नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. पालघर जिल्ह्यातील शिगाव खुताड ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीतील हा कुठला पाडा आहे मला माहित नाही. या ठिकाणी आहे कार बघताय ती आमची कार घेऊन आम्ही राणीशी गाववरून आलो होतो आणि या ठिकाणी शिगाव खुताडला चाललो होतो. आमचं एक काम होतं म्हणून. बघताय हा रस्ता आहे का? पालघर जिल्ह्यातील शिगाव खुताड ग्रामपंचायतच्या हद्दीतला हा नकाशामध्ये रस्ता आहे. हा ग्रामपंचायतच्या नकाशामध्ये रस्ता आहे असं आम्हाला कळालेलं आहे. तुम्ही बघताय मागे खूप चांगला रस्ता होता आणि पुढेही चांगला रस्ता या ठिकाणी गावकरी बोलले, पण मध्ये ही परिस्थिती आहे ही आम्हाला पण माहिती नव्हती. तुम्ही बघताय आसपासला पुढे 2 घर आहेत, तिकडे पण 2 घर आहेत. आधी आम्ही 2-3 जण पुढे पुढे येत होतो. आम्हाला वाटलं रस्ता चांगला म्हणून आम्ही पुढे आलो. पालघर जिल्ह्याला करोडोचा निधी आहे, करोडो अब्ज रुपयाचा निधी असताना ही जी ग्रामपंचायत आहे शिगाव खुताड, ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीतला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, प्रधानमंत्री सडक योजना असेल किंवा अन्य काही डिपार्टमेंट असतील त्यांच्या मार्फत या ठिकाणी कधीच रस्ता झाला नाही का? हा रस्ता आहे का? आता ती आमच्या गाडीच्या टायरला पूर्णपणे चिखल लागलेला आहे. ती गाडी पुढे पण येत नाही आणि ती गाडी मागेही येत नाही. आता करायचं काय? कॅमेरामॅन इकडे दाखवा. आता त्या आमच्या गाडीला पूर्णपणे चिखल लागलेला, ती गाडी जाग्यामध्येच गोल गोल फिरते. आता करायचं काय? ती गाडी आम्ही 3 जण आहेत, आमच्या डोक्यावर घेऊन जावं का मागे? आता पुढे तर जाणं खूप रिस्की आहे. हा ट्रेलर आहे कदाचित. एक जण आता इथून चालत गेला, तो बोलतो भाऊ हा ट्रेलर आहे, पुढे जावा, पिक्चर अजून बाकी आहे, गाडी तुम्हाला त्या खड्ड्यांमध्येच सोडून यावी लागेल अशी परिस्थिती उद्भवेल. तुम्ही बघू शकताय पालघर जिल्ह्याला अरबो रुपयाचा निधी असताना देखील ही जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत या ठिकाणी असक्षम आहे का कामं करण्यामध्ये, की यात त्या ग्रामपंचायतची पण काही चुकी नाही मला असंही वाटते. कारण शिगाव खुताड ही जी ग्रामपंचायत आहे ती तेवढी सक्षम आहे का की या ठिकाणी लाखो रुपये, माझ्या मते करोडो रुपये या ठिकाणी खर्च लागतील. ह्या कामासाठी निधी मंजूर आहे का, की निधी मंजूर करायचा आहे, की त्यांचा तसा ठराव झालेला आहे? वर्षानुवर्षे ह्या भागाची हीच परिस्थिती आहे. आसपासचे जे नागरिक आहेत त्यांना किती कठीण परिस्थिती घ्यावी लागत असेल पावसामध्ये या ठिकाणून जाताना. आता पाऊस नाहीये, मागच्या 2-3 दिवसाआधी पाऊस पडलेला आहे. जर धो पाऊस हा पालघर जिल्ह्यात पडत असतो त्यावेळेस तर इथे पूर्णपणे पाणीच असेल. एखाद्या घरामध्ये जर एखादी दुर्घटना घडली, जर त्यांना ॲम्ब्युलन्स यावी लागली तर ॲम्ब्युलन्स येणार कुठून? पालघर जिल्ह्यामध्ये झोलीमध्ये पेशंट घेऊन जायचे दिवस आलेले आहेत. कित्येक तरी भागामध्ये व्हिडिओ व्हायरल आहेत की नागरिक झोलीमध्ये घेऊन जात आहेत. तर ह्या गावात पण या ठिकाणी कित्येक घरं आहेत, पावसाळ्यामध्ये त्यांना पण त्यांच्या पेशंटला झोलीमध्येच घेऊन जावं लागेल का नाक्यापर्यंत, ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्या ठिकाणापर्यंत? विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की पालघर जिल्हा एवढा सक्षम असून देखील पालघर जिल्ह्यातल्या असे असंख्य खेडेपाडे भाग आहेत, गाव आहेत, ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्याचे काम